नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपल्या सोबत आहे खास अभिनेत्री आलेली आहे, मधुरा वेलणकर आपल्या सोबत आहे. मधुरा, खूप स्वागत आहे. तू खास वेळात वेळ काढून आलीस, खूप छान वाटतंय आज. आणि गप्पा तर खूप मारायच्या आहेत, पण मी प्रेक्षकांनाही आठवण करते कारण ते तुला फोन करणार आहेत आणि त्यांनाही खूप गप्पा मारायच्या आहेत, त्यांनाही प्रश्न विचारायचे आहेत. तुम्ही आमचा नंबर लिहून घ्या, तुम्ही फोन करू शकता 0226689926 या नंबरवर आणि मधुराला तुमच्या मनातले प्रश्न विचारू शकता सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये. मधुरा, तू आली आहेस, सगळं म्हणजे अत्यंत उत्सुकता वाढली माझी. मला खूप प्रश्न आहेत माझ्याही मनात, पण पहिला प्रश्न हा आहे की हा शेखर खोसला कोण आहे? आता खरं तर आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात हा एक मोठा प्रश्न आहे, पण खरं तर सगळ्यात आधी मला इथे आल्यामुळे खरंच खूप छान वाटतंय, कारण मी अनेकदा आली आहे, पण मी या नाटकाच्या निमित्ताने इथे आली आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय. कारण माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातलं हे मला स्वतःला खूप काही देणारं अभिनेत्री म्हणून असं हे नाटक आहे. आणि हा शेखर खोसला कोण आहे तर मधु राय यांनी लिहिलेलं हे नाटक आहे. आणि हे खरं तर खूप वर्षांपूर्वी लिहिलेलं नाटक आहे, पण व्यावसायिक रंगभूमीवर मराठीमध्ये हे पहिल्यांदा येतंय. आणि विजय केंकरे यांचं दिग्दर्शन आहे, प्रसाद कांबळी प्रोड्युसर आहेत आमचे. आणि सगळे आम्ही 6 कलाकार आहोत. सगळे अतिशय मी असं म्हणेन की रोल्स जे आहेत ते खूप सिग्निफिकंट आहेत, अत्यंत ताकदीचे रोल्स. आणि सगळे ऍक्टर्स चांगले नावाजलेले आहेत आणि खरंच उत्कृष्ट काम करतात. तर ही एक टीम म्हणून मी असं म्हणेन की टेक्निकल टीम्सची आमची आहे की राहुल रानडे म्युझिक आहे, शीतल तळपदे लाईट्स, मंगल केंकरे, प्रदीप मुळे यांनी कॉस्ट्युम्स आणि सेट. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही अख्खी जी टीम आमची बांधली गेली आहे ना, ही बाकीची टेक्निकल मंडळी सुद्धा एक एक कॅरेक्टर आहेत नाटकातलं. आणि त्यामुळे हे नाटक असं छान कोरिओग्राफ्ड केलेलं नाटक आहे, अतिशय वेगळ्या फॉर्मॅटचं. आणि म्हणजे कदाचित थोडं जास्त बोलत असेल मी, पण मला असं वाटतं की मराठी रंगभूमीवर मी इतकी वर्ष नाटकं बघते, असं नाटक मी पहिल्यांदा बघते. क्या बात आहे. खरंच इतकं छान नाटक समोर यावं आणि कधी हा प्रस्ताव समोर आला आणि कधी तू उडीच मारलीस असंच म्हणावं लागेल, कारण सगळे ताकदीचे कलाकार सोबत. आणि कधी सुरुवात कशी झाली? अगदी खरं सांगू का, जेव्हा लग्न बंबाळ केलं मी पहिलं नाटक विजय केंकऱ्यांकडे, तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की तेव्हा मला काही अवॉर्ड्स मिळाली, काही नाही मिळाली. तेव्हा मी त्यांना म्हटलं की आता मला अवॉर्ड मिळवून देणारं नाटक तुम्हीच द्यायचंय. आणि त्याच्यानंतर अचानक ते हे नाटक घेऊन आले आणि मी म्हटलं अवॉर्ड नाही मिळाला तरी मला हे नाटक करायचं आहे. कारण माझा स्वतःचा असा नेहमी प्रयत्न असतो की मला स्वतःला मी सरप्राईज केलं पाहिजे, तर लोकही सरप्राईज होणार. आणि त्यामुळे काहीतरी वेगळं करायला मिळणं, त्यातनं मला काहीतरी शिकायला मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे नाटक वाचल्यानंतर मला असं वाटतं की माझ्या जागी कोणीही असती तर ती नाही म्हणाली नसती. कारण प्रत्येक रोल माझ्या आवडीचाच होता जो मी आत्तापर्यंत केला, पण मी असं म्हणेन की रंगभूमीवर जेव्हा तुम्ही एखादी ताकदीची भूमिका करता तेव्हा तुम्ही एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला वजन येतं. म्हणजे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली म्हणा, पण कदाचित या नाटकामुळे आणि या भूमिकेमुळे एक अभिनेत्री म्हणून नाटकामध्ये म्हणजे रंगभूमीवर सगळेच जण खूप कौतुक करतायत आणि कुठेतरी काय म्हणे आपण ते वजन निर्माण होण्याची शक्यता वाट पाहत होती, या अशा नाटकाची वाट पाहत होती. हो, नक्कीच. आणि त्यामुळे विजय केंकरांनी माझ्याकडे इतकं सुंदर नाटक आणल्यावर कोण नाही म्हणेल. क्या बात आहे. नक्कीच एक ताकदीची भूमिका असणार यात शंकाच नाही. आणि सोबतीला इतके सुंदर कलाकार, म्हणजे ही टीम एकत्र जमणं, कधी कधी एक कलाकार खूप मोठा असतो पण सोबतीला तेवढीच भक्कम टीम बांधणं कधी कधी अवघड होऊन जातं निर्मात्याला सुद्धा. पण प्रसाद कांबळी या निर्मात्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे. हो, नाही मी खरंच कौतुक करेन. कारण वेळ कसा काढलात आणि सगळे वेळ कसे काढतात, कारण आता प्रयोग अगदी लागलेले आहेत. नाही, मला असं वाटतं की सगळेच कलाकार हे रंगभूमीवर काम केलेले आहेत, त्यामुळे त्यांना रंगभूमीची गरज काय हे माहीत आहे. त्यामुळे आपली इतर कामं त्या पद्धतीने सांभाळून सगळेच जण काम करतात. आणि प्रत्येक, मी म्हटलं तसं की प्रत्येक जण ह्याच्यामध्ये इतका गुंतलेला आहे नाटकामध्ये की प्रयोग होण्यासाठी सगळ्यांची धडपड आहे. आणि खरं तर असं अनेकदा होतं की 1, 2, 3 कलाकार नावाजलेले आणि मग बाकी नवीन कलाकार चालतील म्हणजे डेट्स ऍडजस्ट होतात. पण इथे सगळे कलाकार नावाजलेले, कामं करणारे, बिझी असणारे आहेत. आणि प्रत्येक रोलसाठी चांगलाच कलाकार घ्यायचा हा हट्ट केंकऱ्यांचा आणि त्याला मान्यता प्रसादने देणं, एक प्रोड्युसर म्हणून त्याचं गणित बदलतं. कारण त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय रिच प्रोडक्शन आणि कमर्शियल स्टेजवर करताना मला असं वाटतं की अशा वेगळ्या फॉर्मॅटचं नाटक करण्यासाठी एक धाडस लागतं.
हे अख्ख्या आमच्या टीमचं कौतुक आहे की त्या धाडसाने आज आम्ही प्रेक्षकांसमोर आलेलो आहोत. तुषार दळवी, लोकेश गुप्ते सगळे अगदी म्हणजे सगळेच. आम्ही आता सगळ्यांबरोबर सिनेमात काम केलंय, आम्ही पहिल्यांदाच नाटकात सगळे एकत्र करतोय. मी तुषारला नेहमी म्हणते की माझा पहिला हिरो तुषार आहे आणि आता ह्याच्यामध्ये आम्ही भाऊ बहीण असे आहोत दोघंही. पण मी सगळ्यांचंच कौतुक करेन, म्हणजे सुशील इनामदार, विवेक गोरे, शर्वरी लोहकरे, लोकेश, तुषार आणि मी, आम्ही 6 जण अक्षरशः एन्जॉय करतो. नाटकाचा प्रयोग मी म्हटलं तसं की इतका छान कोरिओग्राफ्ड आहे ना की प्रयोग हलतच नाही. म्हणजे असं होतं ना की अनेकदा स्टेजवर काही हसू आलं काहीतरी, पण अजिबात तो प्रयोग हलत नाही. आणि आमच्या बरोबरच लाईट्स देणारा, म्युझिकचे क्यूज वाजवणारा प्रत्येक जण अलर्ट असतो या नाटकामध्ये. आणि मला या नाटकाची अजून एक खासियत सांगायला आवडेल की हे नाटक रंगमंचावर तर होतच पण प्रेक्षागृहातही घडतं. अच्छा, म्हणजे सरप्राईज बरंच आहे आम्हाला. आणि मला असं वाटतं की त्यामुळे प्रेक्षक सुद्धा इन्व्हॉल्व्ह होतात. आणि आत्तापर्यंतचा आमचा असा अनुभव आहे की प्रेक्षक म्हणतात की तुम्ही तर काम छान केलंच आहे पण तुम्ही आम्हालाही कामाला लावलंय, आम्हीही विचार करतोय, त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या दृष्टीने एक परिपूर्ण आणि वेगळ्या फॉर्मॅटचं आणि कदाचित थोडंसं मराठी स्टेजची एक नवीन पायरी गाठणारं असं हे नाटक आहे. आणि तू कोरिओग्राफ्ट हा शब्द वापरतेस, म्हणजे नक्कीच एक अत्यंत उत्तम बांधलेलं नाटक असणार आहे. विजय केंकरेंचं दिग्दर्शन, त्यांची आतापर्यंतची अनेक लोकप्रिय नाटकं, आणि आता जेव्हा हे नाटक समोर आलं, अर्थात मास्तर आहेत ते, पण त्यांच्या सोबतचा हा अनुभवही कसा होता? मी असं म्हणेन की विजय केंकरे हे अतिशय हुशार, म्हणजे अतिशय नॉलेजेबल असा हा माणूस आहे. आणि त्यांना व्यावसायिक रंगभूमी खूप म्हणजे अगदी कोळून प्यायलेले आहेत. ते काय हवंय तसं मी तुम्हाला देऊ शकतो इतकं, आणि कुठल्याही कलाकाराकडनं काम काढून घेणं हे त्यांना अगदी येतं. पण मी असं म्हणेन की या नाटकात विजय केंकरे सुद्धा एक वेगळा पद्धतीने तुमच्या समोर स्वतःला प्रेझेंट करतात की खरंच खूप कठीण, बसवण्याच्या दृष्टीने कठीण आणि विचारपूर्वक वेळ देऊन करण्याचं नाटक होतं. आजच्या आपल्या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट झालेल्या आहेत लाईफमध्ये, पण त्यांनी छान वेळ देऊन आणि अक्षरशः मी प्रत्येक कॅरेक्टर, प्रत्येक प्रसंग, कारण सायको थ्रिलर असल्यामुळे ह्याच्यामध्ये कुठेही लूज पडून चालणार नाही, प्रत्येक कॅरेक्टर पूर्ण व्हायला पाहिजे. तर सगळ्यांच्या दृष्टीने इतका छान सखोल अभ्यास करून वेळ देऊन बसवलेलं हे नाटक आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा मानसिक गुंतागुंत असते तेव्हा ती दिग्दर्शकाच्या मनात क्लिअर असेल तरच ती तुम्हाला गुंतवून ठेवू शकते. आणि आणखी बरंच मला विचारायचं आहे, पण फोन यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे फोन कडेही वळूया. वाशीहून प्रमोद पवार आपल्या सोबत आहेत. प्रमोदजी, तुमचा प्रश्न विचारा. वेलणकर मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम, वडिलांचा पहिला चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं का आपण अभिनेत्री व्हावं? छान प्रश्न आहे. हो, नाही खरं तर वडिलांचा पहिला चित्रपट मी पाहिला नाही, वडिलांचं नाटक पाहिलं असेल. पण अगदी खरं सांगायचं तर म्हणजे वडील आणि आई दोघंही काम करायचे, माझ्या दोघी बहिणीही काम करायच्या, पण खरं तर मला अजिबात काम करायचं नव्हतं. आणि मी खरं तर कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला एक काम मिळालं, त्यातनं दुसरं मिळालं, आणि मग हळूहळू जरा कॉन्फिडन्स यायला लागला आणि त्यातले बारकावे कळू लागले. त्याच्यानंतर मी या क्षेत्रात यायचं ठरवलं. काम लहानपणापासून करत होते, पण या क्षेत्रात येण्यासाठी स्वतःच्या अनुभवानंतरच मी ठरवलं. एक करिअर म्हणून विचार तू नंतर घेतलास. काय असं काय तो पॉइंट होता की जेव्हा तुला वाटलं की नाही आता याच्यात करिअर करावं? अशी कुठली संधी तेव्हा होती समोर का काय? नाही, अगदी खरं सांगू का, मी 10वीत असताना एक नाटक केलं होतं, आणि ते पण मी म्हणजे 10वीच्या सुट्टीसाठी म्हणून केलं होतं. पण तिथे काम केल्यानंतर खूप मोठे मोठे लोक आले तिथे, त्यांनी कौतुक केलं, तर असं वाटलं हा आपल्याला येऊ शकेल. तोपर्यंत म्हणजे काम करत होते पण मला कॉन्फिडन्स नव्हता की मी 4 लोकांसमोर काहीतरी वेगळं करू शकेन. पण जेव्हा पहिल्यांदा 4 लोकांसमोर गेल्यावर कौतुक झालं, मग त्यातनं कॉलेजमध्ये गेल्यावर एकांकिका मिळाली आणि त्याचंही कौतुक झालं, आणि मग सगळ्या बाजू कळल्या, म्हणजे फक्त अभिनय नाही तर सगळ्या बाजू कळल्या, आणि त्याच्यामुळे मग त्या क्षेत्राविषयीची आवड निर्माण झाली आणि कॉन्फिडन्स हळूहळू वाढू लागला. त्यामुळे अचानक खरं तर न ठरवता एकातनं दुसरं, दुसऱ्यातनं तिसरं असं काम मिळत गेलं आणि मी या क्षेत्रात गुणी अभिनेत्री मिळाली. पुढच्या फोनकडे वळूया. नवी मुंबईहून सिद्धेश भुसाणे सोबत आहेत. सिद्धेशजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार.
सरीवर सरी आणि मातीच्या चुली हे 2 चित्रपट करताना आलेले एक्सपिरियन्स शेअर करू शकतो? हो नक्कीच, माझे दोन्ही खूप आवडते सिनेमे आहेत आणि आता जवळजवळ अनेक वर्ष झाली त्या सिनेमांना, पण आजही म्हणजे तुम्ही प्रेक्षक त्याचा उल्लेख करताय आणि प्रश्न विचारताय म्हणजे ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलेत. पण एक सांगेन की मी आत्ता म्हटल्यानुसार की माझा कॉन्फिडन्स खूप कमी होता आणि सरीवर सरीमध्ये जेव्हा अतिशय बोल्ड कॅरेक्टर करायची वेळ आली तेव्हा खरं तर खूप घाबरले होते आणि खरं तर मी त्याच्यात मोठ्या बहिणीचं काम करणार होते आणि लहान बहिणीसाठी कोणी मिळत नव्हतं. मग काय करूया म्हणून नीना कुलकर्णी यांनी सांगितलं की नाही मधुरालाच करू दे, मोठ्या बहिणीसाठी आपण कोणीतरी बघू. आणि अचानक माझ्याकडे ती भूमिका आली आणि मी खूप घाबरले. तर मी दिग्दर्शकालाही रिक्वेस्ट केली, प्रोड्युसरनाही, की आपण आधी फोटोशूट करूया, मी मला थोडा कॉन्फिडन्स येईल. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की मी असे फोटोशूटच्या दिवशी तयार झाले, डोळे बंद केले आणि म्हटलं चला आता बिंदास करायचा, आता विचार नाही करायचा. आणि मग मी तो रोल स्वीकारला आणि चित्रपट झाला. आणि मला खरंच छान वाटतंय की कदाचित ती अपॉर्च्युनिटी माझ्याकडे आल्यावर मी त्या संधीचा फायदा घेतल्यामुळे आज मी वेगवेगळे रोल्स करू शकले आणि वेगवेगळ्या भूमिकेमध्ये मला लोक आजही अप्रिशिएट करतायत. तेव्हा ते एक पहिलं चॅलेंज होतं असं म्हणता येईल आणि मग पुढे सुसाट एक्सप्रेस सुटलेली आहे. मधुरा, अजून खूप गप्पा मारायच्यात, आणखी बरंच जाणून घ्यायचंय तुझ्या सगळ्या अपकमिंग प्रोजेक्ट्स बद्दल. पण आता घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये मधुरा वेलणकर सोबत खास गप्पांची मैफल रंगलेली आहे. मधुरा, खूप काय काय एक्साइटिंग तू सांगतेस आणि त्याच्यामुळे अनेक खूप गप्पा मारायच्यात, पण फोन ही तितकेच यायला लागलेले आहेत, त्यामुळे मी थेट फोनकडे वळते. पुण्याहून रवींद्र कुडाळकर सोबत आहेत. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार मधुरा आणि निलिमा. आज एक योगायोग असा असावा की आपल्या दोघांच्या ड्रेसचा रंग हा मॅचिंग आहे असो. मधुराजी, आमची एक आठवण आहे, तुमच्या हापूस सिनेमाच्या प्रमोशनला आपण नाशिकला आलेला होतात आणि त्या दिवशी आम्ही आपणास भेटलो होतो, पती पत्नी. माझी पत्नी सुलेखा माझ्या सोबत होती आणि नेमका योगायोगाने त्या दिवशी माझ्या मिसेसचा वाढदिवस होता आणि तुमच्या शुभेच्छा तिला मिळाल्या होत्या, अगदी हातात हात देऊन. ही आठवण आज ताजी झाली माझी. माझा प्रश्न असा आहे आपल्याला की आपले सासरे श्री शिवाजी साटम आणि आपले पती अभिजित साटम यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि अभिनयाचा कितपत परिणाम आपल्या अभिनयावर आणि व्यक्तिमत्वावर लग्नानंतर स्पेशली आहे आणि दोघेही आपल्या अभिनयाबद्दल एक क्रिटिक म्हणून कसं आपणास मदत करतात? धन्यवाद. अरे वा, खूपच छान प्रश्न आहे. अगदी खरं सांगायचं तर अभिनयावर परिणाम हा माझ्या सासऱ्यांचा किंवा नवऱ्याचा दोघांचाही नाही, कारण लग्न होऊन येईपर्यंत मी बऱ्यापैकी काम केलेलं होतं, त्यामुळे एक अभिनय शैली म्हणा किंवा एक विचार पद्धती म्हणा ही थोडीशी ठरलेली होती. पण लग्नानंतर येणाऱ्या अनुभवांचा नक्कीच फायदा होतो काम करताना आणि सगळ्या बाजूनी विचार केला जातो. जसं माणूस म्हणून आपण ग्रो होतो तसंच अभिनेत्री म्हणूनही मी ग्रो झाले. आणि क्रिटिसाइज किंवा असं म्हणाल तर सगळ्यात आधी हे सांगायला आवडेल की माझ्या सासऱ्यांचा आणि नवऱ्याचा दोघांचाही खूप सपोर्ट असतो, कारण ते हे क्षेत्र जाणतात. त्यामुळे मी बाहेर पडून या क्षेत्रात काम करते, त्यामुळे त्यांचा सपोर्ट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि कुठे काही कमी जास्त झालं तर सासरे नाही पण नवरा अगदी निश्चित सांगतो की हे थोडं अजून व्हायला हवं, हे अजून त्याच्यावर तालीम व्हायला हवी, किंवा चांगलं केलं तर तेवढाच कौतुकही केलं जातं. त्यामुळे आपण म्हणतो तसं की निंदकाचे घर असावे शेजारी, ते माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी आहे. अर्थातच, पण माहेरून आणि सासरून दोन्हीकडून एक भक्कम पाठिंबा आणि ती एक मोठी सपोर्ट सिस्टीम आहे आणि खूप कमी जणांच्या नशिबी असं येतं. त्यामुळे खरंच याबद्दल खूप छान वाटतं. एक अशी दोन्ही अशा छान फॅमिलीज जेव्हा एकत्र येतात आणि तुला सपोर्ट करतात, क्या बात आहे. आणि आता मी वळते की आजींचा जे एक समोर एक सीडी आलेली आहे, तर त्याबद्दल काय सांगशील? खरं सांगायचं तर बाबा आई सगळ्यांना माहिती आहेत, पण माझे आजोबा आणि आजी हेही कलाकार होते. आजोबा प्रभाच्या काळात गजानन जागीरदारांबरोबर असिस्ट करायचे आणि आजी ही कवयित्री होती, संस्कृतची प्राध्यापिका होती. तर त्यावेळेला नारायण ठोसर म्हणजे रामदासांची न झालेली बायको तिच्या स्वप्नात आली आणि तिच्यावरचं एक टाकी तिने काव्य लिहिलं
त्यानंतर तिने विचार केला की अशा अनुल्लेखित बायका कोण आहेत पुराणातल्या, इतिहासातल्या, त्यांच्या मनामध्ये काय असेल ह्याचा विचार करून तिच्या कल्पनाशक्तीतून तिने काही काव्य केली आणि त्यातली 8 काव्य एका सीडी मध्ये आपण ऑडिओ सीडी मध्ये आपण घेतलेली आहेत आणि वेगवेगळ्या कलाकारांनी म्हणजे वंदना गुप्ते, इला भाटे, सुकन्या मोने, अमृता सुभाष आणि आम्ही घरातल्या 4 जणी, आम्ही 8 जणींनी हे काव्य म्हटलंय. प्रदीप वेलणकरांच्या आवाजात प्रस्तावना आहे, परेश मोकाशी यांनी त्याचं निवेदन लिहिलंय आणि सुबोध भावे यांनी निवेदन केलेलं आहे आणि ही सीडी आहे. ह्याचं खरं तर अजून मार्केटमध्ये आली नाहीये, पण ज्यांना खरंच या महिलांविषयी किंवा या स्त्रियांविषयी, अनुल्लेखित स्त्रियांविषयी जाणून घेण्यात किंवा त्यांच्या मनात काय असेल ह्याविषयी जर उत्सुकता असेल तर 9820235197 या नंबरवर अधिक माहितीसाठी तुम्ही नक्कीच फोन करू शकता. आणि आत्ता अलीकडेच ह्याचा लॉन्च झालेला आहे स्वानंद किरकिरे आणि वर्षा तावडे यांच्या हस्ते दिमाखात लॉन्च अगदी. त्यामुळे खूप बरं वाटतंय, कुठेतरी आजी आजोबांनी जे पुण्य करून ठेवलंय त्याचा काहीतरी लोकांसमोर आपण आणू शकलो ह्याचा आनंद वाटतोय. आणि खरं तर ह्याचं पुस्तकाचंही काम चालू आहे, त्यामुळे पुस्तक आलं की सीडी आणि पुस्तक दोन्ही बाजारात उपलब्ध होतात. आणि अगदी छान औचित्य तू साधलंस, महिला दिनाचं औचित्य साधून ही सीडी समोर आलेली आहे. मला वाटतं नक्कीच सगळ्यांना आवडेल. आपण येऊया एक छोटासा ब्रेक, आणखी गप्पा मारायच्या. येऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये मधुरा वेलणकर आपल्या सोबत आहे. खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत आणि फोनही खूप येत आहेत, त्यामुळे थेट मी फोनकडे वळते. अहमदनगरहून दीपिका जोशी सोबत आहेत. दीपिका, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, बोथ ऑफ यू. माझा मधुरा वेलणकर यांना हा प्रश्न आहे की तुम्ही या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करतच आहात, पण या क्षेत्रामध्ये नव्याने येणाऱ्यांसाठी तुम्ही काय गायडन्स कराल? म्हणजे कोणत्या तयारी निश्चित त्यांनी या क्षेत्रात उतरलं पाहिजे? मी एवढंच सांगेन दीपिका की आजकाल ग्लॅमरचं जग हे जास्त मोठं आहे, पण तरी सुद्धा फक्त छान दिसतंय आणि आरशात आपण एक सगळ्यांपेक्षा जरा उजवे आहोत एवढ्या एका ह्याच्यावर या क्षेत्रामध्ये येऊ नये. तर खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतात या क्षेत्रामध्ये आणि मुळात गुण असावे लागतात, तर त्याला तुम्ही काय म्हणूया आपण त्याला तालीम देऊ शकता आणि त्याच्यावर कष्ट घेऊन तुम्ही चांगलं काम करू शकता. पण जर तुम्हाला टिकायचं असेल या क्षेत्रामध्ये आणि तुम्हाला तुमचं नाव कमवायचं असेल तर कष्ट आणि मेहनतीची तयारी आणि मुळात गुण असणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की मधुरा, की तू एक म्हणजे अभिनेत्री तर आहेतच, पण तू एक ऍक्टिंग टीचर पण आता झालेली आहे, तुझं एक वर्कशॉप पण सुरू आहे, तर त्याही बद्दल आम्हाला सांग. नक्कीच. मी आणि रुजुता देशमुख आमच्या दोघींची संस्था आहे ऊर्जा आणि या संस्थेतर्फे आम्ही 8 ते 15 वयोगटातल्या मुलांसाठी नाट्य शिबिर घेतो आणि या वर्षी सुद्धा 18 ते 30 एप्रिल या काळामध्ये ठाण्यात आणि पार्ल्यात आम्ही दोन्ही ठिकाणी पुन्हा वर्कशॉप असणार आहे. नक्कीच नक्कीच. मला असं वाटतं की मी माझ्या आईच्या वर्कशॉपमध्ये जायचे आणि तिथे शिकलेले आहे, तर त्याच्यामुळे मुलांना बेसिक शिक्षण मिळणं हेही महत्त्वाचं आहे, त्याची तोंड ओळख होणं या वयामध्ये हेही महत्त्वाचं आहे. कारण मी मगाशी म्हटलं तसं की ग्लॅमर खूप दिसतं, पण त्याच्या मागे शिक्षण आणि मेहनत ही महत्त्वाची असते आणि त्यांच्या वयाचं होऊन त्यांना शिकवण्यात एक वेगळी मजा असते. कुठेतरी ती दिशा दाखवणंही महत्त्वाचं आहे. पुढच्या फोनकडे वळूया. परभणीहून विशाल पारेकर सोबत आहेत. विशाल, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की आता काही दिवसापूर्वी महिला दिन झाला, तर तुमच्या दोघींना पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हा, आणि माझा प्रश्न मधुरा मॅडमला हा आहे की त्यांचे वडील म्हणजे प्रदीप वेलणकर हे खूप मोठे म्हणजे ऍक्टिंगच्या फील्ड मध्ये ऍक्टर आहेत, की मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की वडिलांकडून काही ऍक्टिंगच्या टिप्स मिळाल्या का, हा प्रश्न आहे मॅडम. मला असं वाटतंय अभिनयाचा वारसा आणि त्या सगळ्याबद्दल आपण आधी बोललेलोच आहोत, त्याच्यामुळे अर्थात ती उत्तरं आधी मिळालेली आहेत. पण जसं आता शेखर गोसला हे नाटक सुरू आहे आणि नाटकात तू जास्त रमतेस असं वाटतं. हे नाटक अत्यंत स्पेशल तर आहेच, पण आता प्रयोग आणि त्यातून कशी मजा येते त्याबद्दल? मी म्हटलं तसं की अतिशय वेगळ्या धाटणीचं हे नाटक आहे
आणि ज्यांनी ज्यांनी पाहिलं, या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी हे नाटक पाहिलंय, त्यांचं म्हणणं आहे की आपल्या नेहमीच्या ज्या अपेक्षा असतात एखाद्या कमर्शियल नाटकाकडनं, ते सोडून थोडंसं चौकटी बाहेरचा विचार करून प्रेक्षकांनी हे नाटक पाहायला यायला हवं. आणि मी म्हटलं तसं की प्रेक्षागृहातही हे नाटक घडतं, प्रेक्षकही इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे हे एक वेगळं नाटक अनुभवण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी मराठी थिएटरमध्ये आलं पाहिजे आणि नाटकाची आपली जी परंपरा आहे, आपली जी समृद्धी आहे, ती वाढवण्यासाठी प्रेक्षकांचा हातभारही लागला पाहिजे. आणि मला खात्री आहे की हा शेखर खोसला कोण आहे हे नाटक नक्कीच एक वेगळ्या पद्धतीचं माइलस्टोन मराठी रंगभूमीवर ठरेल. आणि यासाठी अख्खी आमची टीम खरंच भरपूर मेहनत सगळेच जण घेतात, पण एक वेगळा प्रयत्न करण्याचं धाडस जे आहे ते या नाटकामध्ये तुम्हाला दिसून येईल. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला त्यामुळे सगळ्यांनी या, ते बघावं लागेल आणि मग शेखर खोसला कोण आहे हे तुम्हाला कळेल. थँक्यू सो मच मधुरा, खूप छान आज गप्पा रंगल्या आणि तू खास वेळ काढून आलीस. खूप मनापासून शुभेच्छा तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये ही होती मधुरा वेलणकर आणि खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत आज. या कार्यक्रमात इथेच थांबूया. पाहत रहा IBN.